नमस्कार सरकार जी, नमस्कार सरकार जी, नमस्कार. आमच्यासाठी आहे का नाही? काय आमच्यासाठी काय आहे का नाही? आम्हाला तर कधी काहीच भेटलेलं नाहीये सरकार जी. आम्हाला कधीच काय नाही भेटलेलं, कधीच नाही. एवढे करोना आले गेले, एवढे सुख आलं दुःख आलं, आम्हाला कधीच काय नाही भेटलं. नुसतं आमच्या पदरामध्ये सरकारजी, आमच्या पदरामध्ये नुसती मेहनत आहे. मेहनत करून सध्या नीट आम्हाला पैसे भेटत नाही. असे भाड्याचे घर भाडं द्यायचं का खायचं काय लेकर बाळाची शाळा करायची? सांगा तुम्ही सरकारजी, सांगा. हे लेकरांसाठी काय? ह्यांचं आता आम्ही तर अनपढ आहेत, आम्हाला खायला भेटत नव्हतं. आम्ही अनपढ आहे, आमच्या मायबापांनी नाही शिकवलं. पहिल्यापासून हीच आमची कहाणी का? आमची जिंदगी आम्ही अशीच घालवली. मेहनत रात दिवस, मेहनत रात दिवस, मेहनत रात दिवस करत करत अंधेरा व्हायचा. आणि अंधेरे झाल्यावर बी घरामध्ये अजून काहीतरी हात शिलायचे, कशाची कामं करत बसायचं. रात्रीच्या 12, 2-2, 2:30 वाजतं 12पासून. आणि तीच कहाणी आता हे लेकरांना घडवायची का? कसं तरी त्यांची आई इकडून तिकडून जाऊन कामं करून फी सध्या बरोबर जात नाही. आता हे इंग्लिश शाळाला लेकरं टाकलेत, मग आता त्यांची फी तर द्यायलाच पाहिजे. नाही ती का सरकारी शाळा आहे का? होईल कसं बी. हा सरकारजी, सांगा तुम्ही. मग हे लेकरचं शिक्षण नाही करायचं का? हा सांगा, तुम्ही सांगा. आम्हाला ठेवायचं आमच्यासारख्या लेकरांना चहाच्या हातगाडीवर फिरवायचं काय लेकरांना? सांगा तुम्ही. आम्हाला कधी काहीच दिलेलं नाहीये, कधीच नाही. रुपया नाही आम्हाला सरकाराकडून, कधीच नाही. 1 रुपया पण नाही कधी सरकाराकडून. की आम्ही कुठं आम्ही फॉर्म बी भरलेले आहेत, पण आम्हाला कधीच काय नाही भेटलं, कधीच काय नाही भेटलं सरकारजी. पण या लेकरांसाठी काहीतरी आमचं, या लेकरांचं भविष्य बदला. आमचं तर गेलं आता भविष्य. मेहनत करून मेहनत आमच्या पदरामध्ये टाकलेली होती. आमच्या पदरात रात दिवस लोकांची कामं, लोकांच्या गुलाम्या आम्ही आत्तापर्यंत करत आलो. आणि आमचे लेकी बाळे बी तेच करायला, आमच्या सुना बाळा बी तेच करायला, गुलामीच करायला. पण कुठं आमच्या लेकीला, सुनाला, पोरांना आम्हाला कधी काम नाही भेटलं. म्हणजे चांगल्या पगाराचं एखादं सरकारी झाडू मारायला, संडास साफ करायला, आम्हाला ते पण नाही भेटलं. आम्हाला असेच कुत्र्यासारखे ह्याच्या त्याच्या घरी कामं करायला लावलं. आणि त्याच्यामधून पण आम्ही ह्या बघा चांगलं राहूनच ह्या बघा हे लेकरांचं शिक्षण करायला लावलं. पगार ना पाणी, कुठं 20-25 हजारांनी काही घर चालतं का? भाडं द्यायचं का? लेकरची फी भरायची का? दवाखाने करायचे? हा, आम्हासारख्याने काय करायचं तुम्ही सांगा सरकारजी. तुम्हाला वाटत असं की हे ताई कसं काय बोलायला? अहो लय थकून गेलो तर आम्ही, मेहनत करून लय थकून गेलो. आम्हाला कधीच सरकाराचा कधीच आम्हाला 1 रुपया पण नाही भेटलेला, 1 रुपया पण नाही भेटलेला. पण आम्ही मतदान आलं नाही बघा अजून. काळ आहे का नाही? खोटं नाही बोलत तुम्हाला. काळ अजून बी आहे. आम्ही मतदान नाही बघा कधीच चुकवत नाही. मी तर कधीच चुकत नाही. माझा नवरा पण चुकत नव्हता कधी मतदान. म्हणायचं आपल्याला कोणाचे पैसे नको आपल्याला कोणाचे. देवाने परमेश्वराने एवढी मेहनत करायला ताकद दिली ना, मेहनत करू आपण. पण आपल्याला कोणाचा पैसा नको. कधी आम्ही कोणाचे असे पैसे घेऊन नकटो झालो नाहीत. पण आता काय आहे, कोणची योजना काढी तर अजून पण ते काहीतरी फॉर्म बी भरलाय त्या लाडक्या बहिणीचा. अजून आम्हाला काय त्याचं उत्तर बी नाही आला, काहीच नाही आलं. चला, तुम्हाला काय करायचं ते करा, चांगलं करा हे लेकरा बाळासाठी. अरे बोला ना तुम्ही सरकारजीला. हा, लाइक करा, शेयर करा, कमेंट करा प्लीज. हमारी फी नहीं जाती, बरोबर बोल ना. हाँ, फी नहीं जाती हम लोगों की. माफ करा, मला माफ करा. तुमची बहीण आहे ना लाडकी, माफ करा.